नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी कल्पेश जाधव, बायोफॅक्टर प्रतिनिधी पाचोरा. आज आपण आलेलो आहोत कुराड गावात कोकडी तांड्यामध्ये. तिथले प्रगतीशील शेतकरी यांनी आपलं केळी या पिकामध्ये 11-11-8 आणि न्यूट्रिशिक्स ही फवारणी केली होती. त्यांना रिपोर्ट कसे लागले आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊया. नमस्कार काका. नमस्कार. तुमचं नाव, मोबाईल नंबर, पत्ता सांगा. माझं नाव युवराज रघुनाथ चव्हाण. मी राहणार कोकडी तांडा. मोबाईल नंबर 98 34 60 31 92. हां, मी भेटल्याच्या आधी तुम्हाला काय काय समस्या होत्या केळीमध्ये? केळीमध्ये पोंगे सरळ निघत नव्हते. कोणी सरळ निघत होते? हां, क्वालिटी एकदम खराब होती, पिवळ्यासारखी वाटायची. हां, आज स्प्रे किती दिवस अगोदर घेतलं तुम्ही? आता त्याला आपल्याला 5 दिवस झाले. 5 दिवस झाले. तुम्हाला काय रिझल्ट वाटतं याचे? आता त्याच्यामध्ये 11-11-8 आणि न्यूट्रिशिक्स तुम्ही वापरला, त्याचे रिझल्ट काय वाटतं तुम्हाला? त्याच्यामध्ये आपलं पोंगे सरळ निघाले, क्वालिटी पण आली, तुम्ही बघू शकता. हां, पूर्ण कीड लागत होतं आपलं पोंग्यांना, ते पण सरळ आले, सर्व वाकडे पोंगे सरळ होऊन गेले. बरोबर. हां, दाखवून द्या, पहा. बघू शकता मित्रांनो तुम्ही कसे पोंगे निघत आहे. आता सरळ पोंगे निघत आहे. अगोदर त्यांचा इकडे दाखव. अगोदर त्यांच्या काय समस्या अशी होती की बुवा पोंगे अडकत होते, पोंगे असे गोल गोल नाही होत होते, म्हणजे असे सरळ नाही येत होता पोंगा, कसं वाकडा तिकडा होत होता. ते आता न्यूट्रिशिक्समध्ये काय आहे, मायक्रोन्यूट्रन आहे, 6 प्रकारचे मायक्रोन्यूट्रन आहे. आणि या 11-11-8 काय NPKचा रेशो आहे, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक आणि बोरान आहे. हे त्यांनी आपलं फवारणी केली आहे 50 ml प्रतिपंप, आणि ही 50 ml प्रतिपंप फवारणी केल्यानंतर त्यांना रिझल्ट असा लागला की पोंगे सरळ निघाले. आता एकसारखे पोंगे निघता येतात आणि त्याच्यानंतर प्लॉट पूर्ण काळोखीवर येतो. आता इतर शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही? हां, हे चांगलं आहे बा औषधी. कारण 4-5 दिवसांचा रिझल्ट लागला. बरोबर. आता तुम्ही पूर्ण शेड्यूल आपल्याप्रमाणे वापरणार. तुमचं आता तुम्ही काय काय आणलंय? बेलामेस पण कॅन मॅक आणलेलं. आता ते बेजिंग करणे. हो, धन्यवाद.